धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपाचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान सुरू करण्यात आलंय। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आता हे अभियान राबवण्यात येणार आहे। स्वयंपूर्ण विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर भाजपा जाहीर कार्यक्रम घेणार आहे। काळा चौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात 20 फेब्रुवारीला जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना जाहीर सभा होणार आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची ही सभा होणार आहे। धन्यवाद देवेंद्रजी हे अभियान आता राबवण्यात येणार आहे। याचं आयोजन आता भाजपाकडून करण्यात आलं आहे। या संदर्भात आता देवेंद्रजी यांचा सत्कार होणार आहे। भाजपाची सभा या ठिकाणी होणार आहे। भाजपाचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान हे आता राबवण्यात येणार आहे। आता याआधी धन्यवाद मोदीजी हे अभियान सुरू होते। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात येणार आहे। स्वयंपूर्ण विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर भाजपा आता जाहीर कार्यक्रम घेणार आहे। काळा चौकी येथील शहीद भगतसिंग मैदानामध्ये 20 फेब्रुवारीला जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना जाहीर सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मनोज, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघितलं तर आगामी निवडणुकीत अनुषंगाने मोठ्या प्रमाणात भाजपकडनं तयारी सुरू आहे। आपण बघितलं जागोजागी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लागले, पण आता आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचे देखील पोस्टर लागलेले आहेत। त्या धन्यवाद देवेंद्र अभियान देखील करण्यात आलेलं आहे। आणि आपण गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर येणार आहे। आणि आपण बघितलं स्वयंपूर्ण विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर भाजप जाहीर देखील काळा चौकी येथील शहीद भगतसिंग मैदान 20 फेब्रुवारीला या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। आणि आपण देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार देखील या जाहीर सभेमध्ये होणार आहे। आणि आपण ही जी सभा आहे ती म्हणजे लालबाग परिसरामध्ये होत आणि आज लालबाग परिसर रोजी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं तर गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान मनोज, आपलं नेटवर्क हे खराब आहे। आपला आवाज आमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीये।